त्यांना मोकळेपणाने खेळू द्यायचं, त्यांना त्यांचं प्रकटीकरण जास्त घ्यायचं, त्यांच्याशी जास्त बोलत राहायचं, गप्पा मारायच्या. आणि मग एकदा शाळेच्या वातावरणात ते इन्व्हॉल्व्ह झाले, एकदा रमले की मग सुरू करणे अभ्यास. छोट्या गटात आलेल्या मुलांना डायरेक्ट आम्ही मुळाक्षर शिकवतो. 1 ते 100 पर्यंत ओरल अंक, उलटे अंक, जसे 100, 99, 98, 97, 95, 94, 93, 92, 89, 90, 88, ते पण होऊ शकतात. त्यामुळे बेरीज संकल्पना किंवा वजाबाकी संकल्पना इतकी दृढ झाली की त्याच्यामुळं ते पहिलीलाच यायला लागलं. आणि जो मोठा गट आहे बालवाडीचा, त्याच्यामध्ये ते इंग्रजी मुळाक्षर सर करून घेतात. पहिलीला आलेला मुलगा तो मुळाक्षर नाही शिकत आमच्याकडे, तर तो लिहायला वाचायला प्रश्न उत्तर, गणित वगैरे फार मोठमोठाली गणित, 4 अंकी 5 अंकी भागाकार गुणाकार हे सगळं करतो. पहिलीत आलेला मुलगा समानार्थी शब्द, उलटार्थी शब्द, वाक्प्रचार, म्हणी, तर ह्या सगळ्या गोष्टी तो पहिलीच्या वर्गात आल्यावर शिकतो. त्याच्यानंतर इंग्रजीचाही त्याचा पहिलीत आल्यावरच अभ्यास लगेच सुरू होतो. 3 अक्षरी शब्द, 4 अक्षरी शब्द त्याचे पहिलीच्या वर्गातच पाठ होतात. मुलं आता 7 अंकी 10 अंकी 9 अंकी ह्या संख्या वाचू शकतात. त्याच्यावर बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या क्रिया अगदी सहज सोप्या पद्धतीने करू शकतात.